गुऱ्हाळवाल्या कार्यकर्त्यांनी सासवडचा गाड बनवलेला आहे. तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण गोट्या भाऊ निघालो होतो देलवडीच्या खंडोबाला. गोट्या भाऊ बद्दल सांगायचं झालं तर गोट्या भाऊ हा माझ्या लहानपणापासूनचा मित्र आहे. जेव्हा मला काही कळत नव्हतं तेव्हापासूनचा मित्र आहे. मग आपण सांगवी सांडस पार करून निघालो होतो. तिथं एक बोर्ड लावला होता, नजर हटी तो दुर्घटना गती. त्याला म्हणलं भाऊ खरं व्हायला बसलंय. मग तिथनं आलो होतो आपण बेलवडीला. आल्या आल्या आपण लगेच वर मंदिरावर निघालो होतो. तिथल्या लोकांनी सांगितलं हे मंदिर ना 5 पांडवांनी बनवलेलं आहे. जेजुरीचं मंदिर आणि इथलं मंदिर संगच बनवलेलं आहे. मग आलो मंदिरात, दर्शन घेतलं. दर्शन घेऊन म्हणलं जरा बाहेर हिंडावा, बाहेरचं वातावरण बघावं. मग आपल्याला लगेच आरसा दिसला. आपलं मेन काम आपण लगेच करून घेतलं. मग महासरांनी मंदिरात आलो, दर्शन घेतलं आणि तिथनं निघालो. तिथं कडेपठार दर्शन लिहिलं होतं. म्हणलं कडेपठार बहुतेक इथनं पलीकडे गेल्यावर बघाव. खिडकीतनं डोकून बघितलं तर आपल्याला म्हणलं इकडे तर खेळणी दिसायल्यात. मग मंदिरात चांगली एक क्लिप घेतली काढून. इथलाच एक कार्यकर्ता आम्हाला म्हणला खाली एक ग्राउंड आहे, ग्राउंडला 1 नंबर लुक येतोय. मग खाली ग्राउंडला चाललो होतो. तेवढ्यात म्हणलो एखादा मंदिरावर अजून एखादा फोटो काढून घ्यावा. मंदिरावर एक फोटो काढून निघालो होतो ग्राउंड पाहण्यासाठी. गोट्या भाऊला उशीर झाल्यामुळे गोट्या भाऊ म्हणत होता खाली नको ग्राउंड बघायला जायला. पण खाली आल्यानंतर एक महादेवाचं मंदिर होतं. महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही आलो होतो ग्राउंडवर. ग्राउंडला 1 नंबर लुक होता, चांगलं होतं वातावरण. म्हणलं चांगलं फोटो काढाव. तर पब्लिक आम्ही ना कुठे भेटतच असतोय. तिथं जुन्या काळातली घर सुद्धा होती. गावात आम्ही फिरलो पण आम्हाला गावात एखादा अर्धा माणूस दिसायचं. गावात एवढी लोक नाही बहुतेक. चांगलं वातावरण होतं. एक वेळ प्रत्येकाने भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग असाच पाहत राहा. धन्यवाद.